नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे अतिशय टेस्टी, खमंग आणि झणझणीत असे बटाटा वडे तयार करून दाखवणार आहे. आणि सोबतच वड्यांसोबत खाण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उपवासाचे बटाटा वडे आणि 2 प्रकारच्या चटण्या तयार करून दाखवणार आहे. नक्कीच हे असे उपवासाचे खमंग आणि झणझणीत बटाटा वडे तुम्हाला तयार केलेल्या उपवासाच्या दोन्ही चटण्यांसोबत खायला फारच आवडतील. उपवासाच्या दिवशी हे वडे आणि चटण्या खाऊन तुमच्या तोंडाला हमखास चव येणारच, यात तर काही शंकाच नाहीये. हा असा खमंग आणि झणझणीत बटाटा वडा आणि 2 प्रकारच्या चटण्या नक्कीच तुम्ही आजपर्यंत कधीही कुठेही खाल्ल्या नसतील. फारच जबरदस्त टेस्टी अशी आपली ही उपवासाच्या दिवशी झटपट तयार करून खाता येईल अशी रेसिपी आहे. तयार केलेली उपवासाची झणझणीत सुकी लाल चटणी आणि पातळ चटपटीत चटणी या दोन्हींसोबत तुम्हाला हे वडे नक्कीच खायला फारच आवडतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण वड्यांची स्टफिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. यानंतर खलबत्त्यात तयार केलेला अर्धा इंच आलं, 5 हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा जिऱ्याचा एकत्र तयार केलेला ठेचा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. अगदी मंद आचेवर ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय. आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा हलकासा दूर होईपर्यंत आणि जिऱ्याचा छान खमंग सुगंध सुटेपर्यंत ह्यांना तेलामध्ये परतून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी 3 उकडलेले बटाटे घालून घेणार आहे. वडे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील त्या प्रमाणात तुम्ही उकडलेले बटाटे घ्यायचे. आता हे जे बटाटे आहेत, ह्यांना मी असं स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे. शक्य होईल तेवढं बटाटे असे स्मॅशरने बारीक करून स्मॅश करून घ्यायचे. बटाटे स्मॅश करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. यानंतर पाव चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये पिळून घालणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस मंद आचेवर छानपैकी परतून घ्यायचे. लिंबाचा रस, साखर आणि मीठ यामुळे ही वड्यांची बटाट्याची स्टफिंग चवीला फारच मस्त अशी चटपटीत बनून तयार होते. ह्याच्याने वडे देखील खाण्यासाठी फारच चटपटीत आणि टेस्टी लागतात. मंद आचेवर ह्यांना 2 ते 3 मिनिट असं चांगलं परतून घ्यायचंय. ह्याच्याने उकडलेल्या बटाट्यांची कच्ची टेस्ट नाहीशी होते आणि वड्यांची स्टफिंग सुद्धा छान चवदार बनून तयार होते. तुम्ही जर उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल, तर तुम्ही ते दोन्ही जिन्नस या स्टफिंगमध्ये नाही घातले तरी चालेल. तर ह्या ठिकाणी आपली ही वड्यांची बटाट्याची स्टफिंग तयार करून झाली आहे. गॅस बंद करून आता आपण ही बटाट्याची स्टफिंग पूर्णपणे थंड होऊ देऊया. जोवर आपली ही बटाट्याची स्टफिंग थंड होत आहे, तोपर्यंत आपण वड्यांसोबत खाण्यासाठी लागणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या तयार करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी सुकी लाल चटणी तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 चमचे भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे. यानंतर 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं ह्याच्यामध्ये घालायचंय आणि आता सोबतच पाव चमचा जिरं, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि ह्यांना आपण प्रथम मिक्सरला फिरवून हलकसं बारीक करणार आहोत. सुरुवातीला हे सर्व जिन्नस असे मिक्सरला हलकेसे बारीक करून घेतले, की आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचंय आणि पुन्हा ह्यांना मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर हे पहा इथे आपली ही उपवासाची झणझणीत आणि खमंग लाल चटणी ह्या ठिकाणी तयार करून झाली आहे. थोडंसं तेल घालून हिला असं मिक्सरला फिरवून घेतलं, की हिला हलकासा ओलसरपणा येतो. त्याच्याने ही चटणी खायला फार छान लागते. यानंतर आता मी तुम्हाला वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची पातळ चटपटीत चटणी तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हे थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे. यानंतर खोबऱ्याच्या निम्मे ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आणि आता ह्यासोबतच थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा घट्ट दही, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा साखर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचे. तर हे पहा इथे आपली ही उपवासाची फारच मस्त अशी चटपटीत चटणी ह्या ठिकाणी तयार करून झाली आहे. दही घातल्याने ह्या चटणीला छान क्रीमी कन्सिस्टन्सी येते
आणि चटणी सुद्धा चवीला छान चटपटीत लागते खाण्यासाठी. आता ही चटणी तुम्हाला हवं तर तुम्ही अशीच देखील वड्यांसोबत खाऊ शकता. पण मी या चटणीवर एक छान असा खमंग तडका घालून घेणार आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं, की पाव चमचा जिरं तेलामध्ये घालायचंय आणि हा असा तयार केलेला खमंग तडका ह्या चटणीवर घालायचा आहे. ह्या खमंग तडक्यामुळे ही चटणी चवीला अजूनच जास्त टेस्टी बनून तयार होते. बस घातलेला तडका असा चमच्याने ह्या चटणीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे आपली ही वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची छान अशी झणझणीत आणि चटपटीत चटणी ह्या ठिकाणी तयार करून झाली आहे. ही चटणी तुम्ही उपवासाचे ढोसे, उपवासाची इडली, उपवासाचे आप्पे तसेच साबुदाणा वड्यांसोबत खाऊ शकता. हे पहा, फारच क्रीमी, चटपटीत आणि टेस्टी अशी आपली ही चटणी ह्या ठिकाणी तयार करून झाली आहे. इथे एकीकडे आपली ही बटाट्याची स्टफिंग सुद्धा पूर्णपणे थंड झाली आहे. आता या स्टफिंगचे मी वड्यांसाठी छोटे-छोटे गोळे तयार करून घेणार आहे. वड्यांची साईज तुम्हाला जशी लहान-मोठी हवी असेल, त्यानुसार तुम्ही असे या बटाट्याच्या स्टफिंगचे असे गोळे सुरुवातीला तयार करून घ्यायचे. हे पहा, हे गोळे मी असे एवढे छोटे तयार करून घेतले. बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या बटाट्याच्या स्टफिंगचे सगळे असे एकसारख्या साईजचे गोळे तयार करून घेणार आहे. तर हे पहा, तयार केलेल्या बटाट्याच्या स्टफिंगचे आपले ह्या ठिकाणी बरोबर 8 एकसारखे गोळे तयार करून झाले. म्हणजेच दाखवलेल्या प्रमाणानुसार बरोबर 8 बटाटा वडे तयार होतील. आता वड्यांचं बॅटर तयार करण्यासाठी मी ह्या बाउलमध्ये हे 1 वाटी वरी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. तुम्ही आषाढी एकादशीला वरी तांदूळ खात नसाल तर काहीच हरकत नाहीये. याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ सुद्धा वापरू शकता. पण ह्या वरी तांदळाच्या पिठामुळे वड्यांचं वरचं आवरण छान खुसखुशीत बनून तयार होतं. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लाल तिखट घालायचंय. ह्याच्यामध्ये लाल तिखट घातल्याने वड्यांना तळून रंग फारच छान येतो. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ह्याचं हलकंसं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचंय. वरी तांदूळ हे थोडंसं पाणी जास्त शोषून घेतात. तेव्हा थोडं थोडं पाणी घालून ह्याचं असं हलकंसं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचंय. हे मिश्रण असं एवढं सैल तयार करून घेतलं, की ह्याला 2 ते 3 मिनिट चमच्याने किंवा मग असं व्हिस्करच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचंय. याच्याने हे मिश्रण छान फ्लफी होतं. ह्याला हलकेपणा येतो आणि वडे सुद्धा छान बनून तयार होतात. तर हे पहा, हे मिश्रण असं एवढं सैल भिजवून घ्यायचंय. बस तर आता असा एक-एक गोळा मी ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये डिप करणार आहे. हे मिश्रण असं ह्या गोळ्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचंय. तुम्हाला जर ह्याला हाताने उचलून तेलात सोडायला अवघड वाटत असेल, तर तुम्ही ह्याला असं एखाद्या चमच्याच्या साहाय्याने उचलायचंय आणि मग ह्याला तेलामध्ये तळायला सोडायचंय. या पद्धतीने नवशिक्यांना असे हे वडे तेलात सोडायला अजिबात भीती नाही वाटणार आणि हात भाजायचं सुद्धा काहीच टेन्शन नाही राहणार. तर हे पहा, असा हा एक-एक गोळा मी तयार केलेल्या मिश्रणामध्ये डिप करून तेलामध्ये तळायला सोडतीये. तेल सुरुवातीला चांगलं गरम करून घेतलं, की वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे. सगळे वडे तेलामध्ये सोडले, की मग अधून-मधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत राहायची आहे आणि ह्यांना तेलामध्ये झाऱ्याने उलट-सुलट करून तळून घ्यायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या वड्यांच्या मिश्रणामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जिरं सुद्धा घालू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि जिरं घातल्याने हे वडे दिसायलाही छान दिसतील आणि खाण्यासाठी देखील अजूनच छान लागतील. हे पहा, असं या वड्यांना झाऱ्याने अधून-मधून उलट-सुलट करत राहायचंय. म्हणजे हे वडे सगळ्या बाजूने एकसारखे तळून निघतील. अधून-मधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत राहायची आहे. हे जे वड्यांचं वरचं वरी तांदळाचं मिश्रण आहे, याला तळायला थोडासा जास्त वेळ लागतो. हे वड्यांचं मिश्रण वरतून कच्चं राहू नये त्यासाठी याला लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपले हे वडे छानपैकी तळून झाले. आता हे सगळे वडे मी ह्या तेलामधून काढून घेणार आहे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आपले हे वडे बघा काय मस्त बनून तयार झाले.
फारच खमंग आणि टेस्टी असे आपले हे उपवासाचे बटाटा वडे ह्या ठिकाणी बनून तयार झाले. या वड्यांना तळल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय. उपवासाच्या दिवशी असा गरमागरम झणझणीत आणि खमंग बटाटा वडा असला तर मग काय, हे वडे पाहून ज्यांना उपवास नसेल ते देखील उपवास करायचा हट्ट करतील. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपल्या या वड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये. अतिशय कमी तेलकट असे आपले हे बटाटा वडे ह्या ठिकाणी तयार करून झाले. तर ह्या ठिकाणी आपले हे उपवासाचे झणझणीत, खमंग आणि टेस्टी असे बटाटा वडे आणि सोबत तयार केलेल्या 2 प्रकारच्या चटण्या ह्या ठिकाणी खाण्यासाठी सर्व्ह करून तयार झाल्या आहे. आपले हे उपवासाचे बटाटा वडे आणि ह्या 2 प्रकारच्या चटण्या ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच टेस्टी बनून तयार झाल्या आहे. नक्कीच हे असे झणझणीत आणि खमंग बटाटा वडे तुम्हाला तयार केलेल्या दोन्ही चटण्यांसोबत खायला फारच आवडतील, यात तर काही शंकाच नाहीये. उपवासाच्या दिवशी हा एवढा टेस्टी बटाटा वडा आणि वड्यांसोबत खाण्यासाठी तयार केलेल्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चव येईल. उपवासाच्या दिवशी अगदी फक्त 10 ते 15 मिनिटांच्या आत तुम्ही हे बटाटा वडे आणि ह्या 2 प्रकारच्या चटण्या अगदी झटपट तयार करू शकाल. मला खात्री आहे हे वडे आणि ह्या 2 प्रकारच्या चटण्या तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना खायला फारच आवडतील. येत्या आषाढी एकादशीला किंवा मग इतर उपवासांना तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे झणझणीत आणि खमंग बटाटा वडे आणि वड्यांसोबत खाण्यासाठी 2 प्रकारच्या ह्या चटण्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.